सांगली जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी राज्याच्या अन्न व प्रशासन आयुक्तांना दिले आहे। या निवेदनात म्हटलंय की सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न भेसळ, दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर आरोग्यास घातक पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई होत नसल्याची सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व ग्राहकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांची विक्री व उत्पादन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतानाही संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रमाणात धडक कारवाया होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे विभागातील काही अधिकारी निष्क्रिय असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात यापूर्वी गुटखा विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाया होत होत्या, मात्र गेल्या काही काळात अशा कारवायांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे दिसून येते। त्यामुळे पूर्वी कारवाई होत असताना आता कारवाई का होत नाही याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात यावे, तसेच पुढील बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। सांगली जिल्ह्यात दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा व इतर भेसळयुक्त पदार्थांवर मागील 3 वर्षात किती कारवाया झाल्या याचा अहवाल जाहीर करावा। संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपासणी करावी। नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी। जिल्ह्यातील अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नवीन अधिकारी नियुक्त करावेत। गुटखा, भेसळयुक्त दूध व बनावट दुग्धजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात यावी। जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन नियमित तपासणी मोहिमा सुरू करावेत। दूध भेसळीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून भेसळयुक्त दुग्ध व्यवसायामुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे या सर्व संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती। अन्यथा जनहिताच्या दृष्टीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी। जिल्ह्यात गुटखा, भेसळयुक्त दूध, बनावट मावा व इतर अन्न पदार्थांविरोधात मागील 3 वर्षातील सर्व कारवायांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी व आटपाडी तालुक्यात पूर्वी झालेल्या कारवायांच्या तुलनेत सध्या कारवाया कमी होण्यामागील कारणांचीही चौकशी करण्यात यावी असंही या निवेदनात म्हटलंय।